हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे हनुमान जयंती आणि आज आम्ही आलोत आमच्या मामाकडे हनुमान जयंतीला. आणि यावर्षी पहिल्यांदा हनुमंतांची पालखी निघणार होती. चला तुम्हाला देवाचे दर्शन देतो. मी पण देवाचे पाया पडून घेतला. बघा तुम्ही हनुमानजी, तुम्ही पण पाया पडून घ्या. आणि मम्मीने पण देवाचे लांबूनच पाया पडून घेतला. मम्मीच्या पाठीमागूनच आईने देवाचे पाया पडून घेतला. देवाचे दर्शन घेऊन मी थोडा प्रसाद खाला. नंतर आईचा पण इथे थोडा सत्कार वगैरे झाला. मला भूक लागलेली होती तर मम्मीला बोललो चला आपण जेवायला जाऊ. आणि आम्ही गेलो जेवायला. तर बघा जेवायला वरण भात भाजी पापड वाटाण्याची भाजी होती. तर मी पण बसलो जेवायला. तिथं बघा गोलावाला भैया होता. कुठची जत्रा असली आणि गोलावाला भैया नसला तर जत्रा पूर अधुरीच असतं. तुम्ही समजला ना. बघा मी इथं जेवतो, तुम्हाला माहितीच आहे ना मी एवढाच भात घेतो. हां, इथे 1-2च दुकानं लागली होती का कोणाला जास्त माहिती नाही, कारण पहिलाच वर्ष आहे. आणि इथे फ्रीचा उसाचा रस होता तर मी बोललो मी पण एक पितो. आणि मम्मीनी पण एक घेतला आणि मीनी पण एक घेतला. आणि आलो आम्ही मामाच्या घरी. पवन पुत्र हनुमान की जय अशी यांची रील्स काढून दिली. आणि रात्री देवाची पालखी निघाली. इथं सगळ्या देवाची आरती करण्यासाठी थांबल्या होत्या. आणि इथं सगळी नाचत होती, धमाल करत होती, देवाच्या गाणी बोलत होती, देवाचे भजन वगैरे बोलत बोलत गावातून पालखी टाळ मृदुंगावर वाजत गाजत निघाली होती. आणि ही बघा आपली देवाची पालखी. आणि इकडे मम्मीने पण देवाची आरती ओवाळून पालखीचं दर्शन घेतला. आणि पहाटे 5 वाजता पालखी देवळात पोचली. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.